अजित पवारांच्या सर्वात जिव्हारी लागणारा पराभव होता बारामतीमधला। सुनेत्रा पवारांचा बारामतीतनं पराभव झाला आणि सुप्रिया सुळे विजयी झाल्यात। सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी आता पुण्यामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातनं जवळपास 1.5 लाखांच्या मताधिक्यानं सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवलाय। पवार विरुद्ध पवार अशी बारामतीत झालेली लढाई देशभरात गाजली, ज्यामध्ये बाजी मारली शरद पवारांनी, सुप्रिया सुळेंनी। मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पुण्यामध्ये कशी स्वागताची तयारी सुप्रिया सुळेंसाठी, कधी त्या पुण्यात येतात? पुतण्याने दिलेलं आव्हान शरद पवारांनी वयाच्या 84व्या वर्षी परतवून लावलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदा पुण्यामध्ये येत आहेत, बारामतीमध्ये येत आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची ही अशी तयारी करण्यात आली आहे। पोकलेन मशीनच्या माध्यमातून त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे। या ठिकाणी ढोल ताशे आणण्यात आलेत, रांगोळी काढण्यात आली आहे आणि आज सर्वात आधी पुण्यात सुप्रिया सुळेंचं स्वागत होणार आहे। त्यानंतर दौंड तालुक्यामध्ये जो बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे तिथे त्या जातील, त्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये जातील आणि मुक्कामाला बारामतीमध्ये जातील आणि उद्या बारामतीमध्ये भव्य अशा मिरवणुकीचं त्यांच्या स्वागताचं आयोजन करण्यात आलंय। आपल्यासोबत इथे काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत। जिल्हाध्यक्ष आहात तुम्ही, कशी तयारी आहे आजच्या दिवसाची? आजचा दिवस म्हणजे आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू अशी आमची सगळ्यांची अवस्था झालेली आहे। आमच्या संसदरत्न खासदार आज पहिल्यांदा विजयाच्या नंतर या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांचं आगमन होतंय, त्यामुळे आम्ही सगळेजण खूप आनंदात आहोत। रांगोळ्या काढून, फुलांचा वर्षाव करून, औक्षण करून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत। त्यांना आल्याला आम्हाला पेढे भरवायचे आहेत आणि पहिल्यांदा आम्ही ताईंच्या एवढ्या मोठ्या विजयानंतर आज ताईंना भेटतोय, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप उत्साह वाटतोय आज। पण ज्या पद्धतीने निवडणूक लढली गेली, तुम्हाला अपेक्षा होती या विजयाची, इतक्या मोठ्या मताधिक्याची? आम्हाला 100% एवढ्या मोठ्या विजयाची अपेक्षा होती, कारण बारामतीच्या जनतेने कायमच पवार साहेबांवरती खूप प्रेम केलेलं आहे आणि सुप्रियाताईंनी ज्या पद्धतीने संपूर्ण मतदारसंघात जो अभ्यास केलेला आहे, जो त्रास केलेला आहे, जे कष्ट घेतलेले आहेत, ते सगळंच कौतुकास्पद आहेत। नक्की काय असं घडलं की लोक पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे उभा राहिले असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राने भरभरून साहेबांच्या पहिल्यापासून आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने दाखवून दिलं की सगळे आम्ही साहेब प्रेमी आहेत। आणि सुप्रियाताईंचं जर का आम्ही तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते, ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो तिथं फक्त ताईंच्या कामाची पावती आणि ताईंनी सगळ्यांच्या वरती भरभरून साहेबांनी प्रेम केलं, साहेबांचं प्रेम। तर आज आणि उद्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघांमधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये, अगदी खेडेगावामध्ये असणार आहेत आणि सर्वत्र त्यांचं स्वागत होणार आहे, विजयाचा जल्लोष असणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या माहितीबद्दल, प्रतिक्रियांबद्दल। बघा नीट,